जय मल्हार भावांनो, आज आपण नवीन व्हिडिओ एडिटिंग घेऊन आलो आहे आणि इन्स्टा पेजवर जाऊन आपल्याला फॉलो नक्की करून घ्यायचा आहे भावांनो. तर हा माझा पेज आहे इन्स्टा पेज आणि फॉलो नक्की करून घ्या. बॅक यायचं आहे, अलर्ट मोशन ॲप ओपन करून घ्यायचे. लोडिंग घेत आहे आणि भावांनो जे आपण मटेरियल यूज केले सगळे आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जातील. खाली बीटमार्क प्रोजेक्ट सेग इफेक्ट हा दोन्हीची लिंक खालीच भेटून जाईल डिस्क्रिप्शनमध्ये. आपल्याला आता प्रोजेक्टमध्ये जायचं आहे, बीटमार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा. आता बघू शकता भावांनो, मी तुम्हाला असे बीट पहिले ऑलरेडी दिले आहेत. तुम्हाला ह्या बीट अनुसार तुम्हाला फोटो ॲड करून घ्यायचे आहेत. ठीक आहे, तर आपल्याला इथं फर्स्टला येऊन आता खाली इथं आपल्या कोपऱ्यात प्लस आयकॉनवर क्लिक करून घ्यायचं आहे. मीडियावर जायचं आहे आणि आता आपल्याला फोटो ॲड करून घ्यायचे आहेत. ठीक आहे, तर मी हा फोटो घेतला आहे. आता आपल्याला वर 3 डॉट दिसतील, त्यावर क्लिक करून फिल कॉम्प्रेशन एरिया करून घ्यायचा. ठीक आहे, परत पुढल्या बीटवर यायचं आहे आणि आपल्याला फर्स्टून 4 नंबरवर ऑप्शनवर येऊन इथं आपल्याला असा फोटो कट करून घ्यायचा. ठीक आहे, तर परत आणि भावांनो शिकवतो मला. खाली प्लस आयकॉनवर क्लिक करून घ्यायचं आहे, मीडियावर जायचं आहे. जे आपले फोटो असतील इथं आपल्याला भेटून जातील. इथं फोटो तुम्ही दुसरा ॲड करून घेतला आहे. तर आता 3 डॉटवर क्लिक करून घ्यायचं आहे, फिल कॉम्प्रेशन एरिया करून घ्यायचा आहे. ठीक आहे, तर आता पुढल्या बीटवर येऊन आपल्याला हा फोटो इथंपर्यंत असा कट करून घ्यायचा. ठीक आहे, आता भावांनो जे आपले फोटो आता मी तुम्हाला सांगितलं अशा पद्धतीने आपल्याला फोटो ॲड करून कट करून घ्यायचे आहेत. ठीक आहे, तर मी दुसरा फोटो ॲड करतो. इथं आता 3 डॉटवर क्लिक करून फिल कॉम्प्रेशन एरिया करून घ्यायचा आहे. पुढल्या बीटवर येऊन तर आपल्याला फोटो असा कट करून घ्यायचा. ठीक आहे, तर आपल्याला असंच आता लास्टपर्यंत फोटो कट करून घ्यायचा. ठीक आहे, तर भावांनो मी सगळे फोटो ॲड करून घेतले आहेत. तर तुम्हाला लावतो कसं ॲड करून. जेवढं आपली गाण्याचे शेवटचं जे हे आहे तिथं परत येऊन आपल्याला फोटो असा ॲड करून घ्यायचा. ठीक आहे, बघू शकता तुम्ही असे फोटो ॲड करून घ्यायचे आहेत. आता आपल्याला इथं फर्स्टला यायचं आहे आणि आता आपल्याला सेग इफेक्ट ओपन करून घ्यायचं. ठीक आहे, सेग इफेक्ट ओपन करून घेतल्यानंतर आता फर्स्ट जो इफेक्ट फोटो आहे त्यावर क्लिक करून घ्यायचा आहे. इफेक्टवर जाऊन खाली 3 डॉट दिसतील त्यावर जाऊन तर आपल्याला कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे. ठीक आहे, तर बॅक यायचं आपल्याला. बॅक आल्यानंतर आता बीटमार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे आणि जो आपला पहिला फोटो असेल त्याला त्या फोटोवर असं आपण हे करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता इफेक्टवर जाऊन खाली 3 डॉटवर जाऊन पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. ठीक आहे, आता परत आपल्याला बॅक यायचं आहे, सेग इफेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. हा 2 नंबरचा इफेक्ट आपल्याला कॉपी करून घ्यायचा. तर आपल्याला ह्या फोटोवर क्लिक करून इफेक्टवर 3 डॉट कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आता बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर आता बीटमार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा. आता भावांनो तुम्हाला सांगतो हा इफेक्ट कुठल्या बॉटल्स द्यायचा आहे. तर आपल्याला आता 2 नंबरचा फोटो त्याच्यापासून ते लास्टपर्यंत हा इफेक्ट आपल्याला पेस्ट करून घ्यायचा आहे. ठीक आहे, 2 नंबरच्या फोटोवर क्लिक करून घ्यायचं आहे. खाली इफेक्टवर जायचं आहे, 3 डॉट पेस्ट इफेक्ट. ठीक आहे, आता पुढल्या फोटोवर यायचं आहे, फोटोवर क्लिक करून घ्यायचं, इफेक्टवर जायचं आहे, 3 डॉट पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. असंच भावांनो आपल्याला आता जेवढे बी आपले फोटो आहेत त्याला हाच इफेक्ट देऊन जायचा. ठीक आहे, हाच इफेक्ट आपल्याला पेस्ट करून घ्यायचा. मी लगेच फटाफटा ॲड इफेक्ट पेस्ट करून घेतो लगेच भावांनो. सॉरी,
फोटोजने हा इफेक्ट शेवटपर्यंत टेस्ट करून घेतले आहे, ते पाहून बघू शकता. तर आपला आता आपल्याला फर्स्ट वर यायचं आहे. आता इथं वर आपल्याला कोपऱ्यात एक सेटिंगचं ऑप्शनच्या बाजूला एक ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करून एक्सपोर्ट करून यायचं आहे आणि आपला हा व्हिडिओ आता आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल. ठीक आहे. आणि भावाने व्हिडिओ आवडला तर लाईक नक्कीच करा आणि इंस्टाग्रामवर जाऊन आपल्याला फॉलो नक्की करून घ्या भावानं.